म्हणावी, मुखाने भगवंताचं नाम घ्यावं, हाची माझाने सिद्धी नाही. आता ऐका, नाथांनी देवाला मागणं मागितलं. आपली देवाकडे मागणं आपण मागत असतो, पण आपली मागणी संसारासाठी, स्वार्थासाठी. आपण कधी परार्थासाठी मागणी मागत, परमार्थाची मागणी देवाकडे आपण करत नाही. आपली मागणी असते, आपली स्वार्थासाठी असते. तीन ग्रस्त होते, एक होता मराठी, एक होता मारवाडी आणि एक होता गुजराती. मारवाडी म्हणून आता ऐका, तिघ जण होते. भगवंताला प्राप्त करून घ्यायचं होतं. देवाला स्वार्थासाठी मागणी त्यांनी कशी मागितली? अगदी गडदाट जंगलामध्ये गेले आणि भगवंताची तपश्चर्या केली. आता लवकर प्राप्त होणारा देव एकच, कोणता? भगवान भोलेनाथ. भगवान भोलेनाथाची तपश्चर्या त्यांनी केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. पहिला होता मारवाडी, त्याला विचारलं, बोल तुला काय पाहिजे? आता मारवाडी लोक फार चाप्टर राहते, पण तेव्हा एवढा पैसा द्या, एवढा पैसा द्या, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी धंदा करतो. ते म्हटले तर तास गायब झाला. मारवाडी गायब झाला. दुसरा तो गुजराती, त्याला विचारलं, बोल तुला काय पाहिजे? तो म्हणे, देवा संसाराला फार कंटाळलोय मी, एकच काम करा, डायरेक्ट देवाच्या दारात पोहोच करा. ते म्हटले तर असतो. तो पण गेला. तिसरा होता मराठी, तो म्हणे, बोल तुला काय पाहिजे? देवाने विचारलं, बोल तुला काय पाहिजे? तो म्हणे, देवा काहीच नको, एवढं घनदाट जंगल आहे, त्या जंगलामध्ये मी एकटाच आहे, त्या दोघांना परत बोलवून घ्या. आपल्या मागण्या त्याला अर्थही नाही, काहीच नाही. स्वार्थापोटी कधी देवाला काही मागू नका. तुला मागणीच मागायची असेल ना, तर परमार्थाची मागणी मागा, परार्थाची मागणी मागा, देवाकडे मागा. कधीतरी जा देवाच्या दरबारामध्ये, देवाला 2 हात जोडा आणि देवाला म्हणा, देवा मला एकच दे. काय? गळ्यामध्ये माळवे, हातामध्ये टाळ,